नमस्कार मंडळी, आज मस्त आपण नाश्ता रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी काही साहित्य काढलेले ते पाहूया। 2 बटाटे आहे, लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, आल्याचा तुकडा आहे सॉरी, आणि हिरवी मिरची आहे 2। बटाटे सोलून आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। बटाटे मी या प्रकारे कापून घेतलेले बारीक। आता छानपैकी आता मिक्सरला आपण बारीक फाईन पेस्ट करणार आहोत ना। 2 हिरव्या मिरच्या हे दळून घेणार छानपैकी मिक्सरला। लसणाच्या पाकळ्या छान फाईन पेस्ट करून घेतलेली मी, बघू शकता। आता यातच थोडेसे आपण पाणी टाकून घेणार आहोत। तसे आपल्याला रव्यासाठी लागेल तसे पाणी आपण वापरणार। पण कढईमध्ये टाकून घेणार। मिक्सरचे भांडे थोडेसे पाणी अजून टाकणार आहे मी। मिक्सरचे छोटे अर्धे भांडे मी पाणी, मिक्सरचे छोटे भांडे आहे अर्ध, ते आपण पाणी टाकणार आहोत रेसिपीला। अच्छा, तर मीठ, जिरे, मीठ आणि मीठ चवीसाठी, आणि कोथिंबीर ही टाकून घेऊ। छान 2 मिनिटं घट्ट झाले का हे, तेव्हा आपण रवा टाकणार आहोत त्याच्यात। 1 वाटी रवा, बघू शकता एकदम कलर चेंज झालेले। पाणी आपण कमी जास्त करून थोडेसे गरम करून बाजूलाही ठेवू शकता, कारण की कमी जास्त पाणी लागू शकते। रवा जाड किंवा बारीक असतो। मध्यम गॅसवर हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार। छानपैकी घट्ट झालेले बघू शकता आपण मिश्रण। आता हे मिश्रण सर्व एका परातीत आपण काढून घेणार। 1 चमचा तेल टाकणार घेतलेले, आणि हे सर्व मिश्रण आता या परातीत टाकून घेणार आहे मी। आता लई मी थोडेसे तेल लावून घेतलेले आहे, आणि याला सर्व एकत्रित करून घेऊ डोला। जाडसर अशा वड्या पाडणार आहे आपण, चौकोन त्रिकोण आपल्याला जशा आवडल्या तशा। गोलही केले तरी चालतात, चिटकत नाही हाताला। व्यवस्थित शिजलेले आहे मिश्रण। बघू शकता किती छान झालेले मिश्रण, आपल्याला हाताला चिटकत नाही, काहीही नाही। आता याच्या आपण वड्या पाडणार। आता छानपैकी तेल गरम करून ठेवलेले, सर हे सर्व वडे आपण छानपैकी असं फ्राय करणार आहे कुरकुरीत होईपर्यंत। ब्राऊन झालेले आपण आता हे सर्व वड्या काढणार एक डिशमध्ये। बघू शकता किती छान एकदम टेस्टी कुरकुरीत नाश्ता तयार आहे आपला फटाफट। दुसऱ्यांदा पुन्हा हे सर्व वड्या आपण मस्त मध्यम गॅसवर तळून घेणार। बघू शकता खूप छान झालेले आहे, खूप टेस्टी पण आहे। रेसिपी कधी आवडली लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।